तसं परमार्थ वागणं होत असलं तर करा, नाही तर उगं सोंग म्हणून करू नका. उद्दिष्ट आहे. लोक म्हणले परमार्थाचं असं आहे की आपल्याला जमलं पाहिजे, झेपलं पाहिजे आणि त्याच्यासारखं आचरण करता आलं पाहिजे, तर परमार्थाचं महत्त्व आहे. नाही तर परमार्थ म्हणजे मग आचरणात जर उतरत नसेल, माणसानं विश्वास ठेवायचा असतो कोणाला, संत वचनावर विश्वास ठेवायचा असतो आणि दुसरा देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा. जगामध्ये खरं बोलणारे हे दोनच आहेत. कोण कोण? एक संत आणि दुसऱ्या भगवान परमात्मा. ग्रंथ, संत आणि देव. पण असं आहे, ग्रंथ देवापासून तरी तयार होतात, नाही तर संतापासून. त्यांचीच वाणी आहे. जगामध्ये यांची वाणी सत्य आहे आणि यांच्या पाठीमागं जर आपण गेलो तर आपल्या जीवनाचं कल्याण राहत नाही. महाराज पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ मार्ग घेत आम्ही. महाराज म्हणतात पुढे गेले त्याचा शोधित. विको देऊ नको रे, विको देऊ नको. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. जे पुढे गेले त्यांचा आधार घेऊ. मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून म्हणून महापुरुषांच्या पाठीमागं चला. आणि दुसरं भगवान परमात्म्याच्या पाठीमागं चला. भगवंताची वाणी सत्य आहे. भगवान परमात्मा जे बोलतात ते खरे. काय बोलतात भगवान? अभंगाच्या पहिल्या याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हो महाराज भगवान सांगतात किंवा गोपाळांनो, गोपाळांनो तुम्हाला माझ्या पाठीमागे यायचे ते याल तरी, यायचं असेल तर या. आग्रह नाही इथं, कुणाला बळजबरी नाही. बळच परमार्थामध्ये आणण्याचा आपला कुणाचा उद्देश नाही. ज्याची त्याची भावना आहे. ज्याला जे जमतं, पचतं, आवडतं, पचतं ते खा आणि जमतं ते करा, असा शास्त्राचा नियम आहे. पचत नाही, शुगर आहे म्हणून सांगायला आहे आणि 20 गुलाबजाम खायला आहे. पुन्हा म्हणला मला रात्रीच्या वेळा कसं तरी झालं. तुला जमत नाही, खाऊ नको. तसं झेपत नाही, करू नको. क्विंटलाचं पोत आहे, 20 किलो उचलत नाही, उचलण्याचा प्रयत्न करायचा कशाला, नाही का?
तसं परमार्थ वागणं होत असलं तर करा, नाही तर उगं सोंग म्हणून करू नका. उद्दिष्ट आहे लोक म्हणले परमार्थाचं असं आहे की आपल्याला जमलं पाहिजे, झेपलं पाहिजे आणि त्याच्यासारखं आचरण करता आलं पाहिजे तर परमार्थाचं महत्त्व आहे. नाही तर परमार्थ म्हणजे मग आचरणात जर उतरत नसेल तर पुण्य होईल पण उद्धार होणार नाही. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याची लीला आहे, हे भगवंताचं सगळं आहे. भगवान म्हणतात इच्छा असेल तर या, याल तरी या रे या, पण कसे या? माझा लाग म्हणजे संबंध धरून या, माझ्या पाठीमागे या, पण माझं होऊन या. माझं होऊन आला तर कल्याण आहे, नाही तर लाग म्हणजे संबंध धरा. संबंधामध्ये प्रेम आहे, संबंधामध्ये विश्वास आहे, संबंधामध्ये कल्याण आहे. मग माझं होऊन या म्हणजे काय करा? माझ्या विचारावर विश्वास ठेवून या. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, कपाळाला गंध लावा, असं होऊन या. आणि कुठे या? माझ्या पुढं चालू नका, माझ्या बरोबरीला चालू नका, माझ्या पाठीमागं चला. काही लोकांच्या पुढं चालण्यात किंमत आहे, काही लोकांच्या बरोबरीला चालण्यात किंमत आहे आणि काही लोकांच्या पाठीमागं चालण्यात किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला व्यवहारामध्ये दुर्जनाच्या पुढं चालावं, त्याच्या पाठीमागं चालू नये. प्रपंचामध्ये नात्या गोत्याच्या बरोबर चालावं आणि परमार्थात संतांच्या देवाच्या पाठीमागं चालावं. विठ्ठला विठ्ठला माझ्या पाठीमागं या. बरं देवा, आम्ही तुझ्या पाठीमागं आलो, फायदा काय? आजी देतो पोटभरी, 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 आजी देतो पोटभरी. पुरे मनाला तोवरी, 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 पुरे मनाला तोवरी. आजी देतो पोटभरी, 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 आजी देतो पोटभरी. माझ्या पाठीमागे तुम्ही जर माझं होऊन आलात, माझ्यावर विश्वास ठेवून आलात, तर मी काय केलं? आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. माझ्या पाठीमागं आलात तर मी तुम्हाला पोटभर देतो. आता एरवी आपल्याला देणारा देवच आहे. पिता हमस्य जगतो, माता धाता पितामह, वैद्यम पवित्र ओंकारम, रुक्साम यजुरेवच. परमात्माच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला कोण सांभाळतं? खायला घालणारा तो आहे, वाढवणारा तो आहे, सांभाळणारा तो आहे. आणि आपलं रक्षण करणार, कोणाला किती द्यायचं
आणि कोणाची पोटभरी कशात आहे ते परमेश्वरालाच माहिती आहे. देता देव विता नेता देव विता, देता देव विता नेता देव विता, देव विता नेता देव, देता देव विता नेता देव विता. जयाची सत्ता काय आहे, दो जयाची सत्ता काय आहे, दो जयाची सत्ता काय आहे. देता देवविता नेता नेवविता, दुजियाची सत्ता काय आहे. इथं नाही, देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. त्याच्या मनातच येऊ नये परमेश्वराच्या. रावणाची लंका जळायलाही वेळ लागला नाही, स्वतःची द्वारका बुडवायलाही वेळ लागणार नाही, असा परमात्मा आहे. त्याचा नाद कुणं करायचा नाही बरं का. पण कोणाची पोटभरी कशात आहे हे परमेश्वराला माहिती आहे. ज्याची त्याला देऊन टाकते बसा. आपल्या भीमदादाला वृकोदर म्हणतात बरं का. त्याचं पोटच भरत नव्हतं. किती स्वयंपाक केला, कसलाही मनुष्य केवढी पंगत घालू द्या, पण भीमाला तृप्त करणारा जन्माला आलाच नव्हता. एके दिवशी प्रकार असा झाला, रुक्मिणीच्या कानावर गोष्ट गेली आईसाहेबाच्या आपल्या, झोपू नका उठा हां. आणि तिथं कानावर गोष्ट गेली. कानावर गोष्ट गेल्यानंतर रुक्मिणीला असं वाटायला लागलं भीमाला कोणीच जीव घालीत नाही. हो म्हटले, रुक्मिणी आईसाहेब म्हटलं मी घालते. असे रसज्ञ आणि जेवणारे महाराज म्हणतात, सुगरणीय आणि उदारे स्वयंपाक बाईला यावाही आणि करून घालण्याची इच्छाही व्हावी. काही काही बाईला पूर्णाच्या पोळ्या चांगल्या येतात, पण सणाला भाकरी थापीती नाही का. हिची काल्याच्या दिवशी फारकत करावं का नाही. आणि कायला स्वयंपाक येत नाही पण करून घालण्याची इच्छा असते. बस दोन वर्ग सापडतात. स्वयंपाकही यावा आणि करून घालण्याची इच्छा. आता रुक्मिणी सुगरणी, आता रुक्मिणीसारखं कोण आहे जगात. सांगितलं भगवान मला भीमाला जीव घालायचे. रुक्मिणी कशाला भानगडीत पडायचे आपलं, त्याच्यापेक्षा 10-5 वार करीत दत्ता महाराज नेऊन खाऊ घाल. नाही नाही म्हटले, मला दत्ता महाराज हे तर जीव घालतेच, पण मला भीमालाच जीव घालायचे. तू ते भीम बघून घे म्हणले. काही कमी जास्त झालं तर ते भीमाचा स्वभाव तुला माहीत नाही. माझे मी जाऊन झोपायला म्हणून भगवान परमात्म्याने पांघरून घेतलं आणि झोपले. रुक्मिणी आईसाहेबांना हातोहाती आमंत्रण दिलं. भीमदादानं सांगितलं आईसाहेब जेवायला येतो, पण पोट नाही भरलं तर तसा उठणार नाही. या दादा म्हणल्यावर महाराज खंड्यानिशी भात शिजवला, वरण काय पक्वान्न मिष्ठान्न केले, बुंदीचे लाडू वगैरे सर्व बनवलं. भीमदादाला बोलवलं. पत्रावळीवर दादा म्हणले आईसाहेब पोट भरल्याशिवाय हात धुत नाही. तिनं सांगितलं एवढा स्वयंपाक केलाय, तुम्ही चिंताच करू नका. आणि ताटावर सगळं मांडलं. पुंडली झाली आणि पुंडली झाल्याबरोबर पहिल्या घासाला भीमदादानं सगळं खाऊन टाकलं, काही ठेवलं नाही. वरण आणेपर्यंत भात खाऊ लागली आणि वरण आलं की धुरण आपटू लागली. झालं जेवायला स्वयंपाक. आता काय रुक्मिणी साहेब घाबरल्या. सगळं खाल्लं भीमानं, काही शिल्लक राहिलंच नाही. फक्त रुक्मिणीला खाचं राहिलं होतं तेवढं. रुक्मिणी साहेब घाबरले आणि भगवंताकडे, भगवान झोपले होते, येऊन भगवंताचे पाय हलवले रुक्मिणीनं. देवा उठा. देव म्हणतात कोण आहे. देवा मी रुक्मिणी आहे. रुक्मिणी भीमदादा जेवून गेले का. नाही म्हणली मला खायचं राहिलेलं. देवा पाया पडते, तुमच्या चुकी झाली, तुमच्या विरोधात मी आणायला नको होतं, मला काहीतरी करा, पण भीमाचं पोट भरलं असा मार्ग सांगा. चिंता करू नको म्हणले. काही खरकट मरकट गोळा कर शिल्लक राहिलेलं. तिनं सांगितलं काही राहिलं नाही, थोडं काहीतरी असेल ना. हो घे, त्याचा एवढा छोटासा गोळा कर आणि इतकंच म्हण भीमदादा हे कुंतीचा घास आहे म्हणून ताटावर वाढ. वाढल्याबरोबर भीमदादाचं पोट भरल म्हणले. असं रुक्मिणी आईसाहेब गेल्या, थोडं खरडण काढलं, त्याचा गोळा केला. दादा हे कुंतीचा घास. खाल्ल्याबरोबर ढेकर आला. आणि मग म्हणतात भीमदादा आईसाहेब आता पोट भरलं बघा. कुणाचं कसं भरवायचंय आणि कुणाला कुठं भरवायचंय हे देवाला माहिती आहे. विठाला विठाला म्हणून त्याच्या पाठीमागं चला. मागे पुढे उभा राहे सांभाळी. महाराज आपल्याला सांभाळतो. आलिया आघात निवाराया पाठीमाग योगक्षेम वहाम्यहम. फक्त त्याचं भजन करा. महाराज समाधानी राहणाऱ्या माणसाला काही कमी पडतच नाही आणि हावऱ्या माणसाला काही पुरतच नाही.
देवानं दिले त्याच्या समाधानी राहा. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, आनंद तसेच राहावे. असू द्यावे समाधान, असू द्यावे समाधान, असू द्यावे समाधान. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेवील तसा राहा. फक्त एवढंच आहे, देवाच्या पाठीमागं चालताना गडबड करू नका. इथं गडबड चलत नाही. तुका म्हणे येथे न चले तातडी. बाबा परमार्थात येण्यासाठी गडबड करा, गडबडीने निघा. भजन सुरू झालं गडबड करा, पण इथं आल्यावर गडबड करू नका. कोणी झोपीची करू नका, कोणी वरणाच्या फोडणीची वाट बघू नका, कोणी कशाची बघू नका. येण्यासाठी करा. महाराजांत करा करा लाग पाट, करा लाग पाट, धरा पंढरीची वाट, धरा पंढरीची वाट. आज वनाहीच पेट घात पडिला काळाचा, घात पडिला घात पडिला. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा. गडबड करा येण्यासाठी, पण इथं आल्यावर हळूहळू ढाळे ढाळे केतुले नेक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. म्हणून हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. आपल्याला जेवढं जमतंय झेपतंय तेवढं करा. हे असलाय फलाना तसलाय, ह्याला काय आले, ते किती शहाणा आहे असं म्हणू नका. ज्याला जे जमतंय ते करा. कोणालाही परमार्थ करू द्या, ज्याच्या त्याच्या आवडीनं करा. आपल्याला एवढं लक्षात ठेवा, जे करील ते भरील. आपण वाप घालायची कशाला? विठाला 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 विठाला. ठकी ठुमकतच चालल्या, सकी पदरच घेईनाय, तू की उड्या छान. अरे तिच्या नवऱ्याला जमाले, तू काय यानं गेला? काय कमाल आहे लोकांची. मला सांगा, प्रत्येकाला पाहणारा कोण आहे? परमात्मा आहे. प्रत्येकाचं डायरीला नाव तो. तुम्ही काय केलंय ते लिहिलंय. उलट तुम्ही आम्ही काय करायलो, त्याची निंदा करून त्याचं पाप धुवून काढायलो आणि आपल्या पदरात घ्यायलो. असा प्रकार आहे. कुणाला वाईट म्हणू नका, कृतज्ञ राहा, कोणावर अविश्वास दाखवू नका, सगळ्यावर प्रेम करा. विठाला विठाला. कोणी कसंही वागू द्या, आपलं वागणं आपण बघा. व्यवहारात म्हणे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते पण आपलं मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचं काय चाललंय सगळं दिसते, आपलं कुसळ दिसत नाही. आपलं कुसळ बघाय दुसरं बोलावं लागते. या हो फुक महाराजामध्ये असा प्रकार आहे. कोणी कोणाशी न बोला. आणि तिथे जात असताना असे विषयाचा उपभोग घेण्यापेक्षा तुका म्हणे सांडा घाटे, ते ने नका भरू पोटे. हे घाटे म्हणजे याच्या विषयाच्या संगतीत राहू नका. विशेष येऊन या कोण तृप्त झाला. मग तुम्ही माझ्या पाठीमागा याल तरी या रे लागे अवघे. आता संप्रदायपूर्वक भजन करा. पुन्हा कृष्णाच्या लीला सांगू. विठोबा रखुमाये जय जय ठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. जय देवादी देवा जगत्रय जीवा, देवादि देवा जगत्रय जीवा. देवादि देवा जगत्रय जीवा, देवादि देवा जगत्रय जीवा. परियसी के श्यामा विनंती माते, विनंती माते. 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे
गुण नाम माधवाने तुझे वर्णे गुण नाम देवाधिदेवा जगत्रय जीवा परीशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. आईशे दे प्रेम धर्म रक्षणासाठी भगवान परमात्मा अवताराला येतात. पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तोच देव कधी कृष्ण होऊन येतो, कधी राम होऊन, मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण असे अनंत अवतार घेतले देवाने एकंदोने. कशासाठी? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. इथं आले आणि एकच काम केलं महाराज. मी अविवेकाची काजळी 4थ्या अध्यायातल्या ओव्यात फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर साधूचा माणू दिवशी दैत्याची कुळे नाशी धर्माशी नीतीशी ऐशी आकाजा लागे. अवतरे मी युगायुगी याच्यासाठी येतो. बस धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवणे ना विठाला विठाला पण भगवान गोकुळा मथुरेमध्ये जन्माला आले पण गोकुळात येऊन राहिले आणि तिथे नाना प्रकारच्या खोड्या करायच्या. कोणाच्या घरी जाय, कोणाच्या रांगोळीवर लघुशंका कर, कुणाचं काही कर, कुणाचं काय कर असं करायचं. त्याच गावात एक राधा नावाची गवळण होती. भगवंताचं राधेचं फार प्रेम महाराज. दुपारच्या वेळेला 4 म्हाताऱ्या एकत्र बसल्या होत्या. राधेची सासू दोघी चौघी बसल्या. आता मला सांगा 4 म्हाताऱ्या एकत्र बसल्यावर त्या काय हरिपाठ म्हणतात का? त्यांचं काही रामायणातल्या गोष्टी असतात का? त्यांचं एकच पुराण सुरू असतं. त्या पुराणाचं नाव आहे सुन पुराण. माझी आसलीन तुझी तशी. 4 म्हाताऱ्या मग आता सगळ्या जणी सांगू लागल्या. त्या एका कडीकून धरत्यात महाराज. एका कडीकून तुझी सून अशी ती. मग आपलं सगळ्याचं सांगायचं, ऐकूनही घ्यायचं आणि आपलंही सांगायचं तर मजा असते. नाही तर दुसरे सांगालेत आपण ऐकून घेतलं की बाया म्हणतात की आपलं काढून घ्यायला हिला पुन्हा बैठकीला बोलून बसल्याचं. एक जण सांगू लागली बरं का राधेच्या सासूला, बाई बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगण म्हणायले पण आता योगच येईन गेला. तुमची सून जरा बिघडली. काय झालं? काय झालं म्हणजे काय? यमुनेच्या पाण्याला गेलं की त्या कृष्णासोबत घंटा घंटा बसायली कळंबाच्या झाडाखाली. ते भर रस्त्यात तिचा पदर ओढायला. हे काय आपल्या कुलवान शिलवान घराण्यातल्या लोकांनी शोभतंय का? हे आपल्याला नाही शोभत. राधेची सासू हुशार होती. तिनं सांगितलं हे बघा तुम्ही किती जरी बाया आरड लाव तरी मी डोळ्यानं पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी राधा पाण्याला निघाली आणि सासू व्हिडिओ शूटिंगचा मोबाईल घेऊनच मागं निघाली. आता राधेला वाटू लागलं कृष्णा आजच्या दिवस जवळ येऊ नको. सासू मजला मारील फार शिव्या दिल 2-4 करील माझी फजिती आज येऊ नको रे श्रीपती असं म्हणायला लागली. पण देवाचा स्वभाव आहे ये म्हणलं की येत नाही आणि येऊ नको म्हणलं की आल्याशिवाय राहत नाही. विठाला राधा निघाली ठुमकत ठुमकत ठुमकत. वारी आणि कुंडल हाले वारी आणि हाले डोळे मोडीत राधा चाले. भगवान आले. राधे काय कृष्णा आजच्या दिवस अंगाला झोंबू नको का? ती पाठीमागून आली. कोण? मला वाटलं आव तसा काय म्हणा. ती पाठीमागून यायली म्हणले. आल्याबरोबर हा गेला आणि तिची अशी कृष्ण दान मागे निर्या सडून पाहिल्याबरोबर तर डोक्यावरची घागर खाली पडली. सासून पाहिलं मारू वाटण एवढं मारलं राधेला. भर रस्त्यात. जुना काळ सासरवासाचा होता. ही कीर्तनात ऐकून कोणी सुनाला कराय बघताल सप्ताह झालाय आता. मग मारीत घरी आणलं. कृष्णा
हे राधे, आत्या काय केलं मी, माझा गुन्हा काय, बोलू नको. आजपासून वाड्याच्या बाहेर जायचं नाही. पाणी कोण भरील, मी भरते. बर, शेण मी करते, तू घरातलेच काम करायचे. आणि राधेला घरामध्ये कोंडून ठेवलं. पण राधेचं असं होतं, कृष्णाला पाहिल्याशिवाय समाधानच नाही. निमित्त करायचं पाण्याचं आणि बघायला जायच्या कृष्णाला. तुकोबराय वर्णन करतात, भरीला ओलंडोनी रिता करी घट, भरेला ओलंडोनी रिता करी घट, मिस पाणीयाचे गोविंदाची चट, पाणीयाचे गोविंदाची चट, चाले झड झडा उसंतोनी वाट, चाले झड झड उलंडोनी वाट, पाहे पाळ दोनी उभा तोची निटवो, पाहे पाळ दोनी उभा तोची निटवो, पाय पाय पतोनी उभा उभे, पाय पाय पतोनी उभा तोचे, मिस पाणीयाचे पण गोविंदाची चट, चाले झडझडा संतोरी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीट. अशी अवस्था ज्या श्रीकृष्ण असेल महाराज. एक दिवस गेला, 2 गेले, 3 गेले, पण कृष्णाची आठवणच जायना. मग मात्र आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं बघा. ही भगवान परमात्म्याची लीला आहे. आणि भगवंताला असं वाटायला लागलं की आपण राधेला भेटायला जावं, काहीतरी निमित्त करावं, पण जावं, पण निमित्त सापडलं. सकाळी सकाळी राधा राणी उठल्या आणि सडा टाकता टाकता राधेला कृष्णाची आठवण आली. अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये, चाचरती चाचरती बाहेर निघाले, तव छकाची ठेले गे माये. काय करा, आठवण आली, राधा पडली खाली. राधा राणी खाली पडल्यावर आया बाया गोळा झाल्या. सासू मोठ्यानं ओरडली, सुनाला काय झालं. आल्यावर कोणी म्हणू लागला, अगं आज अमावस्या आहे, बाहेर वसा झाला असेल. कोणी म्हणू लागली, अगं दिंडीत फिरून आली, हिला दिष्ट झाली असेल. दुसरी म्हणू लागली, अगं तेलकट खाऊन कुठं काही म्हणू लागली, अगं काही सर्पदंश झाला असेल. अनेकाचे अनेक मत, सगळं करून पाहिलं, कुणाचाच गुण येईना. जानतीन बोलवली, सकनावती बोलवली, ती आराधीन बोलविली, ती आणली अंगात येणारी. या भागाला जरा बकळच आहे तिकडे, नाही का. विठाला विठाला विठाला, ज्याची त्याची भक्ती आहे. आणल्या, सगळ्या आणल्या. ह्या पूर्वी होत्या, आजच्या नाही, त्या पूर्वी होत्या. सकोन बघणाऱ्या पूर्वी होत्या, आज येत. हे काय आपण नवं काढले का काही नाही, पूर्वीच आहे, जुनच चालत आले. मागूनच ही ओळ आलेली आहे. सगळ्या बोलवल्या, पण गुण कुणाचा येईना. त्याच गावात एक राधेची मैत्रीण होती, तिचं नाव होतं सुमेधा. ती भेटायला आली. राधेला विचारलं, राधा काय झालं ग. आणि मग सांगितलं. राधे, आया बाया बसल्या होत्या, राधेला झोपवलेलं होतं. सुमेधा गेली आणि राधेचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणायला लागली, राधा अगं तुला काय झालं, तू माझी एकुलती एक मैत्रीण, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुला काय झालं सांग. म्हणल्यावर तिनं सांगितलं, काही नाही बाई, मला एकच झालंय, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म म्हणा म्हणा बसलेले म्हणा देवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या देवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन
केले मने मन राणीवा घर केले मन मन राणीवा घर केले मने मन राणीवा घर केले मन मन राणीवा घर केले मन राणीवा घर केले मन मन राणीवा घर केले काय करू साय सावळे गोवेता काय करू साय सावळे गोवेता काय करू साय राहू द्या. हो काय झालं सावळे परब्रह्मावळे मला दुसरं काही नाही. सावळ परब्रह्म काय करू से सावळे पलपत म्हणते ती. या सगळ्या बाया बाहेर सासून ऐकलं. इतक्या वेळ आम्हाला बोलणं गेली, आता काय बोलायला म्हणून सासून दरवाजाला कान लावला. ती म्हणू लागली काही कर पण एकदा कृष्णाला बोलव माझ्याकडे. त्याला एकदा पाहिलं की मी जीव सोडायला रिकामी. सासू आली त्या कृष्णासाठी हे सोंग करलीस का म्हणजे धरलं मारू वाटण एवढं मारलं राधा. राधा म्हणली काय करायचे. डोक्याचे केस मोकळे सोडले, कपाळाचं कुंकू पुसून टाकलं, हातातल्या बांगड्या फोडल्या. मग सासू म्हणायला लागली अगं वेडे भरलेल्या घरात बांगड्या फोडते. धरलं आतमध्ये नेऊन लादणीत कोंडून टाकलं. बांगड्या फोडलेल्या पहिल्या भरलेल्या घरात बांगड्या लाज नाही वाटत. बिना बांगड्याची बाई पाहणं आपशकुनाची गोष्ट आहे. आता ते काळ संपला, आता विकृती गेली, आता बांगडीच नाही. एका हातात घडी आणि एका हातात गडी. विठाला विठाला विठाला. संस्कृती राहिली नाही. या खेड्यातल्या बाया पोरांनी सांभाळल्या म्हणून बरं आहे. पदर इथंच बघायला मिळालीत खेड्यात. नऊवारी लुगडी खेड्यातच, हातात बांगड्या खेड्यातच, ठसठशीत कुंकू खेड्यातच. जरा शहरात जाऊन बघा ना, पॅन्ट टी शर्ट हॅपी कट ते निहाळून बघू जसं कळ नाही बाई हे का गडी आहे ती. विठाला विठाला अरे बांगडी फुटले अनया काय जाऊन कसाराला बोलून आण. भगवान विचार करू लागले राधेला भेटायला जावं कसं. एवढ्यामध्ये आनया दिसल्यावर भगवंतानं राम राम घातला. राम राम कुठं चाललात. म्हणले आमच्या बायकोच्या बांगड्या फुटल्यात, ते कसाराला बोलवाय. भगवान म्हणले एवढीच संधी आहे राधेला भेटायची. भगवंतानंच कसाराचं रूप घेतलं. गावातल्या दगडू कसाराचा पोरगा कचरू कसार झाले देव. तसंच धोतर नेसलं, फेटा बांधला, हे डोसक्याला हे बांधलं उपरनं आणि डोक्यावर टोपलं घेऊन काकणं घ्या काकणं चुडीवाला म्हणीत आले. कासार म्हणायला लागला, हे नवरा म्हणायला लागला राधेचा, कासार मामा तुमच्याच घराकडे चाललो. कसार म्हणतो आमची गरिबाची याद आली कशी बा. आमच्या बायकोला बांगड्या आताच भरल्या होत्या म्हणले गणपती बसायच्या दिवशी. फुटल्या कशा. तिनं सांगितलं फुटल्या म्हणले चला. आले घरला आणि घरी घेऊन आल्याबरोबर दरवाजामध्ये टोपलं ठेवलं आणि टोपलं ठेवल्याबरोबर बोलवा म्हणले तुमच्या सुनेला बाहेर. राधेची सासू म्हणली तिला बाहेर काढायला जमत नाही. बाहेर काढलं ते गावच्या मुळावर आलं की म्हणली नवसानं मागून घेतलेलं. कोण कृष्ण. आणि पुढे कोण होता ते म्हणला बाई आणखी 10 मिनटं तुला काय म्हणायचं ते म्हण, तुला भरती एकला दाखवितो म्हणलं. एवढ्यामध्ये प्रकार झाला. कासार मामा तुम्हीच मध्ये जा म्हणले. कासार मध्ये आला. राधेचं भजन सुरू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिवे पिब स्वाम मृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. सुरू होतं. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. भगवंताचं भजन सुरू आहे आणि राधेचं. भगवान गेली म्हणाले राधाबाई कोण आहे.
मी कसार मामा आलोय. कसार मामा मला बांगड्या भरायच्या नाहीत. बांगड्या भरून दाखवू कुणाला? ज्याच्यासाठी नटायचं होतं तेच भेटत नाही, नटणारच गेला. मालक पुण्याला आणि बोडक्यात पावडर लावून काही उपयोग आहे का? नाही, सांगा की मी काय म्हणलोय. तुकोबऱ्याचं प्रमाणे साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार. सारे अलंकार तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार. मालक लावला वरी वाटण, खाली वरी माळ टाकून फिरायला गळ्यात अशी बोरमाळणी एकदानी. तुकाराम महाराजांनी बघितलं साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार, व्याभिचारीचा टाकमटिका उपहास होती लोकांमध्ये. काय करा? मला बांगड्या भरायच्या नाही. ते म्हणला बाई भवानीची वेळ आहे सकाळची, भरल्याशिवाय मी जात नाही. अरे ती म्हणली मला भरायच्या नाही. त्यानं गपकन हात पकडला राधेचा आणि मग राधा म्हणायला लागली कसार मामा बांगड्या भरा का न भरा पण तुमचा हात आणि माझ्या कृष्णाचा हात सारखाच आहे. ओळखीलं महाराज. भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. काय प्रेम आहे म्हणले तुझं राधे. दाढी मिशी काढली आणि सांगितलं मी कृष्ण चालू आहे म्हणल्यावर हळून बोल देवा, कैदाशीन बाहेर उभी आहे. हळून बोल राधे. अगं मी कुठं नाही, शून्य स्थावर जंगम व्यापुणी राहिला कळ. बाप रकुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. विठ्ठल जळी स्थळी भरला कहा पगडारू देखे आनेरा, देखा तो सब वहिनी घेरा. काय करू? आणि मग ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि राधा म्हणायला लागली कृष्णा आता काहीतरी भरून जाय. कोणत्या रंगाच्या? मला श्रीरंगाच्या बांगड्या भर. आणि हातात बांगड्या भरल्या आणि कृष्ण परमात्मा बाहेर आले. सासू म्हणायला लागली कृष्णा हे कसार मामा किती झाले पैसे? कसाराला आता भक्ताचाच भाव माहिती, ह्याला बांगड्याचा कुठे? 200 म्हणून 150 असल्यावर ह्यानं सांगितलं बाई भवानीच्या वेळेसला भरलेल्या बांगड्याचे मी पैसे घेत मिळाल्या. सक्रातीला तर सकाळी सकाळी मिळाली ती तवा कशी घेतलीस म्हणली. ते म्हणला तवापासून नाही, कालच्या गणपतीपासून नियम केलाय म्हणला. काहीतरी घे बाबा म्हणून कमळाला हातल्यावर नगच म्हणला. टोपलं टाकलं, मोठ्यानं बोंबलला आणि पळून गेला. हिनं राहीला विचारलं राधेला कोण होता ग ते? ती म्हणली ज्याच्यासाठी कोणलं तेच होता. कोण होता? सासू पंक्चरच झाली आणि सुनच्या पाया पडली. घररिगी झाले पट्टरानी बळे, घररिगी झाले पट्टरानी बळे, घररिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म. सासू म्हणले आजपासून तुला कुठं जायचंय ते जाय आणि काय करायचंय ते कर. तुझा देवाचं भक्ताचं प्रेम मी यामध्ये अंतर पाडणार नाही. ते देव आहे आणि तू भक्त आहेस. पाण्यात काठी आणली म्हणून पाणी अलग होत नाही बरं का. तसं देव भक्तात कोण काही करू द्या, त्याच्यात काही कमी जास्त होत नाही असं म्हणले. खूप खोड्या केल्या महाराज. बघ एकच नाही सांगायला दिवस पुरायचा नाही. आता आपला टाईम झाला. मग काय केलं सगळ्या गवळणी म्हणले अगं आपण असं करू गाराने सांगायला जाऊ. अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी. आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी. एक एक सांगू लागल्या. परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा, हाती घेऊन टाकाचा ढेरा आणि त्याच्या शिरावरी फोडीला. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. लगे तिसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी धुईची
गाठ बांधोणी गाठबाई अगं सुटना ही आल्याबरोबर दृष्टीनं पाहता मुक्त झाली. माझी फजिती केली आणि यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी. नंदराजानं ऐकलं. मग यशोदे बायका कशाला आलत्या? तिने सांगितलं लालाची गाराणी सांगायला. मग काय करा, याला इथं ठेवू नका, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, ए उद्या जाई राणा, उद्या जाई राणा. सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, ओ सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. जाई राणा सवे घेऊनी गोधना जा. आणि मग काळी घोंगडी हातामध्ये का महाराज गाई गोपाळ सवंगडी म्हणा घेऊन या जाय खेळी नंदा. अशा प्रकारे खेळ केले आणि सावळ्या सगळ्या भगवान परमात्मा गाई राखायला म्हणा. गोपाळ म्हणले कृष्णा दिवस कसा घाला? मग खेळ मांडी याला यमुनेच्या तिरी खेळ खेळता ती नाना परी होतो तो हा मामाल गोरी विट्टी दांडू. आणि सांगितलं ज्याच्यावर डाव येईल त्यानं गाई ओढून आणायच्या. विट्टी दांडी सुरू झाली. झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला. तुम्ही वरचे वरी झेला, तुम्ही वरचे वरी झेला, तुम्ही वरचे वरी झेला, तुम्ही वरचे वरी झेला. हे हातीचे गमावितो पाठीशी खाय टोला, तो पाचवाय टोला. झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला. मानत कशाचा? भगवंताने विटी कोल्ली खाली यायला तयारच होईना. होतो तो हमा हमामा पोरा हमामा, हमामा घाली तठकली पोरे ब्रह्मादिक पाहती सारे. इथं हे डाव मग काय चेंडू फळे सगळ्यात भगवंताचीच टोळी पुढं. हा टोळी प्रमुखच होते देव, त्याची सगळी जिंकायचेच महाराज. काय करावं मग? आणि मग अशा प्रकारे दुपारची वेळ झाली. सगळे आले. खांदी भार पोटी भुक खांदी भार पोटे भुक, खांदी भार पोटी भुक, खांदी भार पोटे भुक. काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे सुख. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. जैशी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय. चोरोनिया माये नवनीत आणावे. आणली त्याचे भगवंतानं सगळा काला एक विभ्रत वेणुम जठरपटयो शृंगभेत्रेच कक्षे वामे पादो. अशा प्रकारे भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. ओ भानुदास गीते गातो, भानुदास गीते गातो. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही काढे, घ्या रे दही काढे. काला केला आणि गोपाळांना वाटला. तोच काला पंढरीच्या वाळवंटात नामदेवरायाच्या कीर्तनात ज्ञानोबाऱ्यानं वाटला. आणि तोच काला आज बाबाच्या भगवान बाबाच्या आशीर्वादानं आपल्या बोडखा गावात संपन्न झाला. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज. बोडखा या पवित्र नगरीमध्ये आज
गावकऱ्याच्या आमंत्रणाद्वारा आज मला सेवा करण्याचा योग आला. बहुसंख्येने समाज जमलेला आहे. परमार्थिक परिसर आहे. बाबाचे पाय इथं लागलेले आहेत या भूमीला. पण पुण्यवान भूमी आहे, पवित्र भूमी आहे. सगळ्यांचा आवड गणेशोत्सवातला सप्ताह 38 वर्ष झाली म्हणजे मोठ्या आनंदानं सुरू आहे. इथं आज येण्याचा योग आला. जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आमच्या दत्ता महाराजांचं भागवत झालं. सुंदर प्रकारची भागवत कथा 7 दिवस सांगितली. मोठ्या मोठ्या महापुरुषांचे कीर्तनं झाले. अधिकार संपन्न सगळी मंडळी. आणि आज पुन्हा हे काल्याचं कीर्तन माझ्याकडं आलं. जशी परमेश्वराने बुद्धी दिली तसं करण्याचा प्रयत्न केला. बाबा आपण कोण करणार? करून घेणारा परमात्मा आहे. सप्ताही तुम्ही करणारे नाही तर कीर्तनही मी करणार नाही. तो करून घ्यायला म्हणून चाललंय. तो तुम्हाला बुद्धी देतो. 38 वर्षाला सुरू आहे. 38 वर्षाची साधना आहे. सुंदर गायक मंडळी, वादक मंडळी, साऊंड सिस्टीम, परिसरातले सगळे लोक, बाया, पोरं, लेकरं, बाळं, एखाद्या यात्रेसारखं स्वरूप आहे नाही का? सुंदर. फक्त एक आहे, आज वामन जयंती आहे बरं का. पर्व विशेष भागवत धर्मी. आजचा दिवस एकादशीसारखा धरायचा असतो. 1000 एकादशी केलेलं पुण्य आणि आजचा उपास केलेलं पुण्य बराबर आहे बरं का. आता तुम्हाला माहीत नसेल हे, पण आज अन्नदान केले, करा खा. पण काला 1 दिवसानं पुढे ढकला. वामन जयंतीला काला नसतोय बरं का. आज वामन जयंती आहे. 29 उपास वारकरी संप्रदायात, त्याच्यात 5 उपास सर्वात मोठा आणि त्या 5 मधला आजचा एक उपास आहे. नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्री. म्हणून हे आजच्या दिवशी तुमच्या मनावर ठेवा. उगाच जाताना सांगून जावा म्हणून सांगितलं मी तुम्हाला. आज वामन जयंती आहे. आजचा उपास एकादशीसारखा धरायचा असतो. आज कुत्र्याला भाकर टाकायची नाही, गाईला घास चारायचा नाही, मागत करूला पीठ वाढायचं नाही. आज असा पवित्र दिवस आहे आजचा. वामन जयंती आहे आज. म्हणून हे थोडंसं बदल करता आला तर करा. होते करायचं म्हणल्यावर होते काही. 1 दिवस पुढे ढकलायचा काला. द्वादशीला करायचा, ते त्रयोदशीला करायचा, असं होतं. म्हणून आजचा दिवस वारकरी संप्रदायात सण आहे ना. आज मोठा उत्सव आहे. आज अन्नदान जमत नाही. पण आता तुम्हाला इतके दिवस माहीत नसेल. मला हे वाटलं वामन जयंतीला काला कसा. मग माझ्या लक्षात आलं बा माहीत नसेल काही, त्यांच्या लक्षात आलं नसेल काही. म्हणून हे आजचा दिवस पवित्र दिवस आहे आजचा. आता केलं आहे, चलू द्या. पण तुम्ही बोलवलं, वामन जयंती आज. आज त्या निमित्ताने सेवा घडली. झालेली सेवा परमात्मा श्री पंढरीनाथांच्या चरणी, बाबांच्या चरणी, सद्गुरुरायाच्या चरणी समर्पित करून, काही चुकीहुकी झाली क्षमा करा. योग्य ते महापुरुषाचं मानून गोड करून घ्या. आता असं आहे बरं का, तुमच्यासारख्यांच्या समोर सेवा करण्याचा योग आला, तुमच्या दर्शनाचा योग आला, परम भाग्य आहे. इथंच वाणीला विसावा. एकदा तुकोबारायचं भजन करा. माझं कीर्तन संपलं. तुकाराम 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 तुकाराम